नमस्कार मित्रांनो, डिजिटल अभ्यास या माझ्या YouTube चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, VSK ॲपवर विद्यार्थ्याची दैनंदिन उपस्थिती कशी नोंदवायची आहे व आपण नोंदवलेली उपस्थितीचा रिपोर्ट कशाप्रकारे आपल्याला पाहायचा आहे, याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. त्यासाठी आपल्या मोबाईलमधील स्विफ्ट चॅट हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं पेज या ठिकाणी दिसेल. त्यानंतर आपल्याला स्मार्ट उपस्थिती महाराष्ट्र हे ऑप्शन दिसत असेल, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला 4 डॉट दिसतील, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि होम मेनू यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यानंतर विद्यार्थ्याची उपस्थिती नोंदवा या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला वर्ग निवडायचा आहे. वर्ग निवडल्यानंतर तुमच्या वर्गाची तुकडी निवडा. या ठिकाणी आपल्या तुकड्या असेल त्यावर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी उपस्थितीची नोंद करा हे ऑप्शन दिसत असेल, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव दिसत आहे आणि उपस्थित वर या ठिकाणी क्लिक दिसत आहे. जर विद्यार्थी उपस्थित असेल तर या ठिकाणी दाखल करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. पुन्हा या ठिकाणी दाखल करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तुम्हाला खात्रीने उपस्थितीची नोंद करायची आहे का? तर या ठिकाणी होय, दाखल करावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपली एक इयत्ता पहिली पूर्ण झालेली आहे. त्यानंतर आपल्याला इयत्ता बदला यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. पुन्हा या ठिकाणी इयत्ता दुसरी घ्यायचं आहे. वर्गाची तुकडी निवडायची आहे. उपस्थितीची नोंद करा यावर क्लिक करायचं आहे. आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची नावे या ठिकाणी दिसतील. या ठिकाणी आपले सर्व विद्यार्थी उपस्थित असेल तर काहीही करायची आवश्यकता नाही. दाखल करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. पुन्हा या ठिकाणी दाखल करा करायचं आहे. अशा प्रकारे इयत्ता दुसरी पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला पुन्हा इयत्ता बदलायची आहे. इयत्ता तिसरी करायचं आहे. तुकडी निवडायची आहे. उपस्थितीची नोंद करा यावर क्लिक करायचं आहे. आता यामध्ये आपले काही विद्यार्थी अनुपस्थित असतील, त्याच विद्यार्थ्यासमोर आपल्याला अनुपस्थितवर टिक करायचं आहे आणि दाखल करायचं आहे. अशा प्रकारे सर्व वर्गाची उपस्थितीची नोंद आपल्याला करायची आहे. विद्यार्थी अनुपस्थित असतील त्यावर आपल्याला अनुपस्थित करायचं आहे आणि दाखल करायचं आहे. अशा प्रकारे सर्व वर्गाची उपस्थितीची नोंद आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. अशा प्रकारे माझ्या शाळेतील इयत्ता पहिली ते 5वी सर्व इयत्ताची नोंद या ठिकाणी मी केलेली आहे. पुन्हा आपल्याला होम मेन्यूवर जायचं आहे. आता या ठिकाणी उपस्थिती नोंद झाली असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी 4 डॉट दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे. अटेंडन्स स्टेटस यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी विद्यार्थ्याच्या उपस्थितीचा रिपोर्ट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. दैनिक रिपोर्ट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे दिनांक
13/12/2025 मध्ये आपल्या शाळेच्या सर्व वर्गांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला दिसेल. हाच रिपोर्ट आपल्याला स्क्रीनशॉट काढायचा आहे किंवा मग या ठिकाणी इयत्ता रिपोर्ट डाउनलोड करा हे ऑप्शन दिसेल, तर या ठिकाणी आपण डाउनलोड सुद्धा या ठिकाणी करू शकतो. तर अशा प्रकारे VSK ॲप वर आपल्या शाळेची दैनंदिन उपस्थितीची नोंद आपल्याला दररोज करायची आहे आणि आपण भरलेला रिपोर्ट हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे आणि पाठवायचा आहे. धन्यवाद.